बैलगाडीसाठी बैलगाड्यांचा थरार, बकासूर आणि महिब्यानं पटकावली थार। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बैलगाडा शर्यतीचा धुराळा सुरू आहे। त्यात देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीच्या भाळवणी इथं करण्यात आलं होतं। पुण्याच्या बकासूर आणि कराडच्या महिब्या या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावत थेट थारवर हात मारलाय व थरार पाहण्यासाठी लाखो बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती। बैलाचं वय 5 वर्षाचं आहे, माझं वय 20 आहे। मग कशा पद्धतीने तू लहान वयात कशा तयारी करत होतास आणि खायला काय करत होतास? लहानपणापासून मला बैलगाड्याचा नाद आहे। तेव्हापासून बैल होती पहिली, त्याच्यानंतर आमच्या म्हशी गाय आहे मामाकडे, नाही का, मी मामाकडे राहतो। तेव्हापासून घरच्या गायला एक वासरू झालं, तेव्हापासून त्या बारीकपणापासून त्याची सांभाळणी केली, नाही का, मग त्याला ट्रेनिंग बिनिंग दिली, त्याला दूध बीत पाजलं, त्याचं जे यश आम्हाला आता भेटलं। नावामागची स्टोरी काय आहे? पहिलं त्याचं नाव सरपंच होतं। आम्ही नारायणपूरच्या मैदानात गेलतो, तिथं अलाउन्सर होते प्रवीण घाटे, तेव्हा मुळशी पॅटर्न पिक्चर आलता, तेव्हा त्यांनी अलाउन्सर केलं होतं की मुळशीचा बकासूर पळायला, तिथून पुढं सगळी त्याला मुळशीचा बकासूर म्हणून समजायला लागली। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या वतीनं सांगलीच्या विटा जवळच्या भाळवणी इथं रुस्तमे हिंद या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 10 एकर परिसरातल्या माळरानावर ऐतिहासिक बैलगाडा स्पर्धा पार पडली, ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातूनही सुमारे 200 बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते। तर देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये थार कोण जिंकणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून होत्या। वेगवेगळ्या गटातून पार पडलेल्या शर्यतीनंतर चुरशीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या मुळशी इथले मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महिब्या या बैल जोडीनं मैदान मारत थार गाडी पटकावली आहे। मी जवळजवळ 3 आठवडे 15 तारखेला मी आमच्या इथे जखीनवाडी या ठिकाणी मैदान झालं। त्या ठिकाणी बकासूरनं ती पळली, 1 लाखाचं मैदान होतं, तिथे 1 नंबर केला। त्या दिवसापासून मी माझा बैल बांधून ठेवला, त्याला वेळोवेळी घरी सराव देत होतो। बकासूर हा जास्त दिवस गॅप दिला की तो जरा थोडा ही होतो, म्हणून तिने पळवण्याचा प्रयत्न केला। परंतु 4 तारखेला मोहिलला फोन केला की आजपासून बैल पळवू नको, मैदान मोठं आहे, तिथं आपल्या बैलाची किंमत घालवायची नाही, आणि मोहिलने ऐकलं आणि 4 तारखेपासून त्यानं बैल पळवलं नाही। त्याचंच हे यश आहे। त्याने जर बैल पळवला असता तर आजचं आम्हाला हे यश मिळालं नसतं। या विजयानंतर बैलगाडा शौकीनांनी मैदानात एकच जल्लोष केला। दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलेल्या बैलगाडा मालकांना ट्रॅक्टर भेट म्हणून देण्यात आलं, तर इतर 7 विजेत्यांना दुचाकी देण्यात आली। कुस्ती आणि बैलगाडी शेवटी दोन्ही खेळ मातीशी जोडलेले आहेत, शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत, म्हणून खरं तर आज मी जेवढं अपेक्षापेक्षा मोठं धाडस केलं ते आज खरोखर बैलगाडी सर्व शौकीन असतील, मालक असतील, त्यांच्या सहकार्यानं आज हे पूर्ण झालेलं आहे। त्याचा मला खूप समाधान आहे, खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।